नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातल्या मुसळधार पावसाच्या बातम्यांचा. सिंधुदुर्गात तेवढी अतिवृष्टी नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. एनडीआरएफला पाचारण करण्याइतकी अतिवृष्टी झालेली नाही. सिंधुदुर्गात काल 270 मिलीमीटर पाऊस पडला. सध्या परिस्थिती चांगली आहे. दरम्यान काल सिंधुदुर्गाला मुसळधार पावसानं झोडपलं होतं. लोक गावातही अडकले होते. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असं नारायण राणेंनी म्हटलंय. तर सिंधुदुर्गात काल ओरोस गावात पूर आला होता. मात्र एनडीआरएफला पाचारण करण्याइतकी अतिवृष्टी झालेली नसल्याचं नारायण राणे यांचं म्हणणं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सकाळी अतिवृष्टी झाली. सर्वत्र पूरजन्य स्थिती होत्या. स्थितीचा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी आढावा घेतलाय. त्यांच्याकडून जाणून घ्यावं की नेमकी आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती काय आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती उत्तम आहे. मी एवढंच सांगेन की इथे काल अतिवृष्टी झाली. पाऊस 270 मिली पडला आणि काही लोकांच्या घरात, शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी प्रशासन आणि निलेश राणे यांनी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी त्यांना ठेवलेलं आहे. तिथे जेवण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. पाऊस ओसरताच त्यांचं घराचं नुकसान वगैरे पंचनामे सुरू आहेत. त्यांना मदत केली जाईल आणि सुरक्षित परत घरी पोचवलं जाईल. सरकार यासंबंधी सर्व काळजी घेत आहे. एनडीआरएफची टीमही पाचारण करण्यात आली आहे. आली आम्हाला मला भेटले नाहीत. आले तर करू ना. तेवढी वृष्टी नाही, अतिवृष्टी. या जिल्ह्यात 5,500 मिलीमीटर पाऊस पडतो. ती सुरुवात आहे ना. कॅमेरामन नवराज महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.